एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला, आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते, पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिचासाने हे पाहिले, एक माणूस पहारा करतो आहे आणि दोघेजण झोपले आहेत. पिचासे झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिचासाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिचासावर धावून गेला. त्या क्षणी पिचासाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघात तुंबळ मल्लयुद्ध झाले, पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिचासाचा आकार मोठा होय व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे. एका प्रहारानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकीने त्यांना पिचासाबद्दल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिचासाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिचासाशी लढायला गेले, तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितक्या त्या पिचासाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहार संपला व आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णांची होती. पिचासाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले, पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले. पिचासा अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले, पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांतभाव जपत राहिले. व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसजसे पिचासाला क्रोध येऊ लागला तसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली आणि पहाट झाली. शेवटी आकार लहान होत होत पिचासाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपारण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा दाखवला व म्हणाले, तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता, कारण हे क्रोधाचे पिशाच्य होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो, मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिचास बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.